हॅलो फ्रेंड्स, मी पूनम संगपाळ स्वागत करते तुमचं माझे यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझे सासर. तर फ्रेंड्स, तुम्हाला तर माहिती आहे याच्या अगोदरचे माझे जे व्लॉग वगैरे बघत होतात, तर नायराच्या पप्पांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे भाऊबीजेला येण्याचं असं म्हणजे माझं काही एवढं फिक्स नव्हतं की मी येईलच म्हणून. पण बरेच दिवसांपासून आहे ना, म्हणजे दिवाळीच्या खूप दिवस अगोदरपासून इकडनंही फोन येत होता मम्मीसाठी की मम्मीची तब्येत ठीक नाही आहे, मम्मीची तब्येत ठीक नाही आहे. पण मम्मी काय डॉक्टरकडे जातच नव्हती, कारण तिचं वाढलेलं होतं बी पी आणि डायबिटीस, हे दोन्ही वाढलेलं होतं. पण ती काही डॉक्टरकडे गेली नव्हती. बऱ्याच दिवसांपासून तिचं तेच चाललेलं होतं, चक्कर येते चक्कर येते चक्कर येते, पण डॉक्टरकडे गेली नव्हती. त्यामुळे मग मी आता विचार केला की पुन्हा शाळा चालू झाली की माझं येणं म्हणजे खूप मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे मग मी विचार केला नायराच्या पप्पांची तब्येत थोडी तरी ठीक आहे. त्यामुळे मग मला असं वाटलं की चला जाऊन एकदा तरी मम्मीला बघून येणं खूप गरजेचं आहे. तर काल आम्ही मम्मीला डॉक्टरकडे घेऊन गेलो, मी आणि दादा. दुपारी चक्कर येते त्यासाठी. तर डॉक्टरने औषध वगैरे दिलं, पण त्या डॉक्टरने दिलेल्या औषधामुळे तिला इतकी झोप येत होती, इतकी झोप येत होती, तर तिला काहीच म्हणजे सुचतच नव्हतं. झोपेपलीकडे तिला बाकी काहीच सुचत नव्हतं. ती खूप परेशान झालेली, म्हणजे तिचे डोळे असे उघडणं तिला मुश्किल झालेलं होतं, असं झालेली होती कालची तिची परिस्थिती. तर मग काल संध्याकाळी मग मी भांडी वगैरे घासले, त्यानंतर सोनमने स्वयंपाक वगैरे केला. तर कालच्या दिवसात म्हणजे तिची परिस्थिती अशी होती कालची की ती काहीच करू शकत नव्हती. त्यानंतर मग सकाळी मी उठले, कारण मग त्या डॉक्टरने ब्लड टेस्ट वगैरे दिले होते, सकाळी करून या म्हणून सांगितलं, डायबिटीसचे वगैरे आहेत. तर ते मी विचार केला आता मी आहे तोपर्यंत करून घेते, नाहीतर पुन्हा आणखीन ते उद्यावरच जाणार. त्यामुळे मग मी सकाळी आज लवकर उठले आणि मग मी विचार केला, म्हणजे रात्रीच्या परिस्थितीनुसार मी विचार नव्हता केला की मम्मी उठून आणि सकाळी स्वयंपाक करण्यासाठी तयार राहील. म्हणून मी विचार केला सोनमला उठेपर्यंत मी थोडंफार करून घेते आणि मग मी मम्मीला घेऊन जाईल आणि सोनम पुढचा स्वयंपाक करेल. त्यामुळे मग मी सकाळी उठले आणि स्वयंपाक करण्याची तयारी केली. तर तोंड वगैरे धुवून झालेलं होतं, आंघोळ काही केलेली नव्हती, बाकीची हे केलं आणि मी पीठ वगैरे मळलं. तोपर्यंत म्हणजे मी उठले आणि माझ्यानंतर लगेच मम्मी उठली. तर मम्मी म्हणाले तू का एवढ्या लवकर उठलीस? तर मी म्हटलं परत तुम्हाला उठायला होणार नाही आणि मग परत आणि गडबड होईल, पुन्हा मग ब्लड टेस्ट आजचं उद्यावर जाईल, त्यामुळे मी उठले. तर मम्मी बोलली ठीक आहे. मग आम्ही दोघींनी मिळून चपात्या बनवल्या. मी पीठ मळलं, त्यानंतर मम्मीने चपाती वगैरे लाटून दिल्या आणि मी भाजल्या. त्यानंतर मग आम्ही लगेच रेडी झालो आणि ब्लड टेस्ट करण्यासाठी गेलो. तर हे इथे येऊन आम्ही ब्लड वगैरे दिलं सकाळी, कारण ती उपाशी पोटी ते करायचं असतं ना फास्टिंग डायबिटीसचं. त्यामुळे मग मी विचार केला 8 वाजेपर्यंत तरी जाऊया. तरी ब्लड टेस्ट करायला आलेलो आहे सकाळी सकाळी. हे बघा, आता आम्ही तिकडे खायला चाललो, नाश्ता करायला. इडली इडली इडली. आज मम्मीला कालपासून थोडं बरं वाटतंय, म्हणून आता चाललोय खाण्यासाठी. नाश्ता थोडा करून आणि जातो. रस्त्याने रिटर्न येत होतं तेव्हा आम्हाला एवढे सारे कबूतर दिसले, खूप सारे कबूतर होते, खूप म्हणजे खूप असं मोठं ते कबुतरांचं थवा होतं. त्यानंतर ते वर पण तेवढेच बसलेले होते वायरवर, खूप सारे बघितले, खूप म्हणजे खूप छान वाटलं. त्यानंतर मग घरी येऊन आम्ही नाश्त्याला आम्ही ॲक्च्युली घेऊन आलेलो इडली आणि मेदूवडा, पण मला खायचं होतं गार्लिक ब्रेड. त्यामुळे मग मी जातानाच ठरवलेलं होतं की मी येऊन गार्लिक ब्रेड बनवणार आहे. त्यामुळे मग मी गार्लिक ब्रेड बनवला. मग नाश्ता करण्यासाठी मी अगोदर मम्मीला थोडीशी दिलं, त्यानंतर मग मम्मी मला म्हणाले की तू बस, तू खा आणि मग मी तुला देते. त्यानंतर मग सुरुवात केली घरातली कामं आवरण्यासाठी, कारण 12 वाजता पुन्हा मम्मीला ब्लड द्यायला जायचं होतं जेवणानंतरचं. त्यामुळे मग विचार केला लवकर लवकर आवरलं तरच लवकर होईल. त्यामुळे मग मी मम्मीला म्हटलं मी भांडी वगैरे घासून घेते, बाकी स्वयंपाक तर झालेलं होतं. आल्यानंतर मम्मीने भाजी वगैरे बनवली, कारण टिफिन पण द्यायचं होतं. तोपर्यंत मी गार्लिक ब्रेडची तयारी केली, गार्लिक ब्रेड केलं. त्यानंतर मग आमचे नाश्ते झाले. त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर मग सगळे जे आपले जाणारे होते ते सगळे गेले. त्यानंतर मग मी भांडी घासायला गेली. मी म्हटलं मी भांडी घासून घेते, तोपर्यंत तू बाकीचं काय तुला जे होत असेल तेवढं आवर, नाही तर मग राहू दे, कारण मम्मीकडे करणारं देखील दुसरं कोणी नाही आहे. त्यामुळे मग आपणच करावं लागणार. असं काही नाही आहे की नेहमी आपण येऊन माहेरी आरामच करावं. कधी कधी आईला पण समजून घेतलं पाहिजे. आपण नेहमी विचार करतो की माहेरी जाऊया 4 दिवस आराम करण्यासाठी, पण खरं तर आराम हा नेहमी मिळतोच माहेरी. कारण मला माहिती आहे मम्मीला बरं नाही आहे,
त्यामुळे मी मम्मीला मदत करते. पण मम्मी असं कधीच होणार नाही की मम्मी तेवढं सगळं माझ्यावर सोडून आणि शांत बसेल म्हणून, हेही मला माहिती आहे. कारण ती माझ्या मागे लागलेलीच होती, अगं तू 2-4 दिवसासाठी आली आहेस आणि त्यात पण तुझं सुरू झालं काम करणं असं तसं. तर मी म्हटली बघ, उद्याला तुला बरं वाटलं की त्यानंतर मग मी कशाला करेल, मग तुला बरं वाटत असल्यावर करण्याची काहीच गरज नाही आहे ना. फक्त गरज काय आहे, आता तुला होत नाही आहे त्यामुळे मग करणं गरजेचं आहे. कारण मम्मीला काही करण्यासाठी सुना वगैरे आहेत का, नाही. त्यामुळे मग मुलींनीच काळजी घ्यावी लागते आणि खरं तर मुलीच असतात की ज्या आईला समजून घेतात. तर मला माहिती होतं मी आता जर नाही आले तर पुन्हा मग येणं खूप मुश्किल होऊन जातं. कारण मी खूप दिवसापासून विचार करत होते, जेव्हापासून मम्मीला बरं नाही आहे हे कळलं तेव्हापासून मी विचार करत होते की जाऊन आणि मम्मीला एक वेळ तरी हे करेल. कारण कसं आहे ना, मी इकडे नर्स होते त्यामुळे मग इकडचे कसे आहेत ना माहेरचं, त्यांना विश्वास असतो की म्हणजे मी आल्यानंतर मी जेव्हा टेस्ट करायला घेऊन जाईल, जेव्हा मी एखाद्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेऊन जाईल तर ते चांगलंच होणार. त्याच्यानंतर म्हणजे ज्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार ते विश्वासू डॉक्टर असणार, अशाच ठिकाणी ते मी घेऊन जाणार. त्यामुळे मग ते ना लवकर असं छोटी गोष्ट असली तर ते जातात. छोटं ताप वगैरे आला असेल किंवा काय, त्यात पण ते कधी कधी मला सांगतात की तुला फोन करून की असं असं होतंय तर इथे जाऊ का ह्या डॉक्टरकडे, किंवा ह्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घे, किंवा इथे ब्लड टेस्ट करण्यासाठी जायचं आहे तर तू फोन करून अपॉइंटमेंट घे. म्हणजे नेहमी माझं हेच असतं की तुझ्या ओळखीचं आहे ना तर तू फोन कर ना, मग मी जाणार, मग मी औषध घेतो. मग मेडिकल असो किंवा लॅब असो किंवा काही असो, मग ते नेहमी आजारी पडल्यानंतर ते मला फोन करून सांगतातच, काहीही घ्यायचं असेल तरी. तर म्हणून मग मला वाटलेलं की मी जर आता नाही गेले तर मम्मीचं पुन्हा हे डायबिटीसचं खूप दिवस आणखीन लांबणार आणि मग ते काही ती टेस्ट पण करणार नाही आणि काहीच होणार नाही. त्यामुळे मग मी विचार केला नको, भाऊबीजला आपण जाणं गरजेचं आहे. आपल्या मागे संसाराची धावपळ ही कधी संपत नाही, पण कधी कधी आहे ना त्यातनं आपण आपल्या आईवडिलांसाठी वेळ काढणं हे खूप गरजेचं असतं. आता जर मी आली नसते ना तर ते आणखीन खूप दिवस अशी चक्कर घेऊन घेऊन राहिली असती. चक्कर राहिली असती तिची, तिने औषध घेतलं असतं तेव्हापुरती तिची चक्कर थांबली पण असती. पण हे झालं नसतं की डायबिटीस वाढलेलं आहे, बी पी वाढलेलं आहे हे चेक करणं, हे तिने लवकर केलंच नसतं. कारण तिने ऐकलं नसतं, तिने हेच विचार केला असतं की माझी मुलगी येईल आणि मग ती मला घेऊन जाईल. त्यामुळे मग थोडंसं मी विचार केला, नाही आपलं जाणं गरजेचं आहे. म्हणून मग मी आले आणि मग आता मी टेस्ट केलेले आहेत. तर बघू आता रिपोर्ट आल्यानंतर पुढे कुठल्या डॉक्टरांना दाखवायचे किंवा काय ट्रीटमेंट करायचे हे पण मी करून आणि मगच जाणार आहे. त्यामुळे मग आहे की नाही, ह्यावेळेस आल्यानंतर जास्त काही आराम नाही. पण काय नाही, ठीक आहे, असं काही हे नाही आहे. आपण सासरे असल्यानंतर कोण आपल्याला कंटिन्यू आराम देतं का, नाही. मग इथे आल्यानंतर तरी सगळं पूर्ण दिवस तर काम नाही करायचं, एखादं काम करणं काहीच फरक पडत नाही. आपल्या आईला मदत करण्यासाठी आहे ना काही नाही फरक पडत. आणि काही पूर्ण दिवसाचं काम ते आपल्यावर, मला माहिती आहे पूर्ण दिवसाचं ते कधीच सोपवणार नाही. तर मग मी सकाळी फक्त भांडी घासले आणि चपात्या जे होते ते फक्त भाजण्यासाठी मदत केली. त्यानंतर गार्लिक ब्रेड मी बनवून तिला दिलं, कारण तिला 2 तासानंतर नाश्ता करून झाल्यानंतर 2 तासांनी पुन्हा टेस्ट करायला जायचं होतं. मग तिने मला सांगितलं आता तू बस, तू खा, मी बनवून देते, म्हणजे थंड नाही होणार, तुला पण गरम खायला भेटेल. मग मी बसले तेव्हा मला तिने चहा वगैरे नाश्ता आणून दिला आणि मग मी नाश्ता करायला बसले. तर व्हॉइस ओव्हर देत होते त्यामुळे नायराची बाजूला थोडीशी गडबड चाललेली होती, त्यामुळे थोडासा आवाजामध्ये अगोदरचा थोडा जर प्रॉब्लेम झाला असेल तर थोडंसं लक्षपूर्वक ऐका, नक्की ऐकायला येईल. आणि माझ्या व्हिडिओंना नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही काय यार, तुम्ही सबस्क्राईब करत नाही. खरी गरज तुमची मला एखाद्या मराठी माणसाला मदत करण्यात काय जातं आहे तुमचं, मला काय समजत नाही. करा की मदत आणि करा पटापट. सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे जात नाहीत, त्यामुळे थोडंसं बघितल्यानंतर व्हिडिओ फक्त सबस्क्राईब करायला काय जाते, सबस्क्राईब तर करत चला. हां, किती दिवस झाले आता, मी किती दिवसापासून ह्याच गोष्टीसाठी धडपडते. थोडंसं तुमची मदत मिळाली तर नक्कीच माझी पण हे होईल ना, माझंही चॅनल ग्रो होईल, मी पण पुढे जाईल. तर मग करा, बहिणीला तुमच्या सपोर्ट करायला थोडंसं एवढा विचार करू नका, थोडंसं तरी मदत करा आणि सपोर्ट करा. एक शेअर करा किंवा लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मलाही खूप आवडेल तुमच्या कमेंटला उत्तर देण्यासाठी. तर सॉरी, तर कुठे होते मी,
तर मग मम्मीला मी ब्लड टेस्टसाठी घेऊन गेलेले आहे. तर आता रिपोर्ट आल्यानंतर मग मी बघते काय होतं आहे ते. त्यानंतर मग मम्मीला मी डॉक्टरकडे घेऊन जाईल आणि ते रिपोर्ट वगैरे दाखवून त्यानंतर मग त्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे ते करेल. तर मला माहिती आहे की एकदा मी ट्रीटमेंट सुरू करून दिली की मग माझं टेन्शन कमी होऊन जाईल. म्हणून मग मी विचार केला की नाही, आपलं जाणं गरजेचं आहे. आपल्याला पटकन कोणी बोलणार नाही की जा म्हणून, कारण खूप दिवसापासून आजारी होती मम्मी. तरी पण आपल्यावर जी जिम्मेदारी असते ना तिकडची, ती पटकन असं सोडून माणूस नाही येऊ शकत. पण सध्या आता हे बघा, मला भांडे घासेपर्यंत मम्मीने कपडे धुवून झालेले होते, कारण 12 वाजता ब्लड टेस्टसाठी जायचं होतं. म्हणून ती बसलेली होती कपडे धुण्यासाठी. तर कसं आहे ना, आपल्यावर सासरची खूप जिम्मेदारी असते, त्या आपण नाही झाडू शकत. पण आपले आईवडील देखील तेवढेच गरजेचे असतात, तेवढीच आपली ती जिम्मेदारी असते. तर ती आपण पटकन अशी सोडवून देऊ शकत नाही. तर 12 वाजता ब्लड टेस्ट करायला जायचं होतं, तर मला जमलं नाही जाण्यासाठी. त्यामुळे मी दादाला सांगितलं, दादा घरात होतं म्हणून दादाला म्हटलं की तू मम्मीला घेऊन जा. तर नायरा, मम्मी आणि दादा तिघेही गेले होते. तर मी घरात करण्यासाठी होते, म्हणून मम्मी देखील टेन्शन फ्री होऊन गेली ब्लड टेस्ट करण्यासाठी. तर मला पण चांगलं वाटलं की चल, मी नाही गेले तरी मग मी तोपर्यंत बाकीचं आवरून